सर्वांना नमस्कार. आजचा आपला भटकंतीचा विषय आहे की साल्हेर बाजू सय्यदार दिसते तरी कशी, म्हणून शेनवड ते साल्हेर पायथा सय्यधारेवरून भटकंतीमधील चाल. शेनवड हे जिल्हा धुळे, तालुका साक्रीमधील गाव. शुक्रवारी रात्री आम्ही नाशिक, पुणे आणि मुंबईवरून प्रवास करत शेनवड गावी पोचलो. तिथे श्रावण झुर्वे दादांच्या घरी थोडा आराम केला, झोप काढली बाहेरच, आणि सकाळी उपमा आणि चहाचा नाश्ता करून आम्ही भटकंतीला सुरुवात केली. जाता जाता एक आठवण म्हणून श्रावण झुर्वे दादांना एक शर्ट पीस आणि पॅन्ट पीस दिलं. गायदांडाने वर जाताना आपल्याला गणपतीचे दर्शन घ्यावे लागते. पुढे माळावर काही अवशेष बघायला मिळतात आणि आपल्याला हनुमानरायाचेही दर्शन होते. ह्या बाजूने शेनवड नक्की दिसतो तरी कसा, तर हे तुम्ही छायाचित्रात बघू शकता. मागे शेनवड जे डोंगर आहे तिथे देवीचे ठाणं आहे. देवीचे मंदिर आता बनवले आहे. त्या मंदिरापाशी आम्ही एक अंदाजे 9:30-10च्या सुमारास पोचलो. शेनवड भवानीचे दर्शन घेऊन आणि आरती करून आम्ही शेनवड डोंगराला दक्षिण बाजूने वळसा मारत पुढे निघालो. आता तुम्ही बघत आहात ते सय्यधार नक्की दिसते तरी कशी, आणि सय्यधारेवरून चालताना ती आम्ही अनुभवत होतो. ह्या बाजूने सय्यधार आम्ही सुद्धा पहिल्यांदाच बघत होतो. समोरील जो डोंगर दिसतोय त्याला बघून आम्हाला आश्चर्यचकित वाटत होते, कारण त्याचा एक सरळ सोट कडा खाली येतोय आणि मग सोंड कोकणात उतरते. त्याचं नाव आहे पालघाट्या. पालघाट्याचा तो डोंगर, आणि पालघाट्याच्या आणि शेनवडमधील ही सय्यधार. आम्ही चालत होतो सय्यधारेवर. ह्या बाजूकडील दृश्य पावसाळ्यात कसे असेल याचा आम्ही विचार करत होतो. जसा जसा पालघाट्या जवळ येत होता तसा तसा त्याचा आवाका मोठा वाटत होता. पालघाट्याला वळसा घालून आम्ही पुढे निघालो. पुढेही आम्हाला सय्यधार लागतच होती. माळरानावर भरपूर झाडी होती, गवतही होतं. ते पार करत आम्ही पुढे निघालो. सह्याद्रीचा असा छान नजारा आम्ही अनुभवत पुढे पुढे चाल करत होतो. अंदाजे दुपारचे 12-12:30 वाजलेले. पुढे आपल्याला दिसतात ते दोध्या डोंगर आणि गवळण. तसा गवळण डोंगर दिसतो छोटा, पण जवळ गेल्यावर त्याचा आवाका समजतो. नाखिंडा सोन उतराई करून आम्ही पाटल्याच्या माळावर आलो. पाटल्याच्या माळावर आम्हाला हे आबा आणि आजी भेटले. रामभाऊ आबांची भेट घेऊन आम्ही पुढे निघालो. रामभाऊ आबा गाव जळगावचे. पुढे परत आम्ही सय्यधारेच्या बरोबर जवळ आलो. जो लांबून गवळण डोंगर दिसत होता तो आता बघा किती मोठा दिसतो. ह्या भांबाईच्या माळावर आमची भेट झाली सखाराम आबांची. त्यांचं हे घर आणि काही गुरं तुम्ही बघू शकता. भांबाई धबधब्याच्या डोहात आम्ही जेवण बनवून आणि तंबू लावून सूर्यास्त अनुभवायला निघालो. सूर्यास्त अनुभवत काही छायाचित्रे काढली. तिथे जरा मस्त मनमुराद सह्याद्री अनुभवला आणि जेवण केलं. जेवणात होता आज सोयाबीन, वरण भात, मस्त तळलेले पापड. शेकोटीवर मस्त गप्पा मारल्या आणि तारका मंडळ पाहत आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे आजी आबांना निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे आम्हाला दोध्याची धार चढाई करत भोंडारबारी गाठायची होती. या भोंडारबारीतून साल्हेर आणि सलोटा आम्ही पहिल्यांदाच बघत होतो, अनुभवत होतो. पुढे जो गवळण डोंगर आपल्याला छोटा वाटत होता तो आता पलीकडल्या बाजूने किती अजस्त्र आणि मोठा दिसतो तुम्ही बघू शकता. पुढे काही डोंगर वळसे मारत आम्ही साल्हेर सलोट्याकडे चाल करत होतो. छान अशी निसर्गमय चंद्रकोर पाहून आम्ही पोचलो बाबुळणा गावाच्या घुसमारी बारी. सदर बारी बाबुळणा गाव माथ्यावर आणि खाली महादर गाव कोकणात ह्यांना जोडते. पुढे आम्हाला खीरबारीतून वाघांबे गाठायचे होते. आंब्याच्या झाडाखाली सावलीत मस्त न्याहारी करत काही फळं खाऊन आम्ही पुढे निघालो. एव्हाना 11-11:30 वाजलेले. खीरबारीतून आम्हाला आता साल्हेर सलोटा खूप जवळच दिसत होता.
वाघांबेजवळच्या काही वाडीतून आणि शेतामधून चाल काढत आम्ही पायथ्याला पोचलो. पायथ्याला जवळच एक तलाव आहे. तिथे मस्त पोहण्याचा आनंद आम्ही लुटला. भटकंती सांगता आम्ही वाघांबेच्या पायथ्याला केली. सदर नकाशामध्ये तुम्ही बघू शकता की शेनवड गावातून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे कसा सह्याद्रीचा उठाव वाढलेला आहे. म्हणजेच जर आपल्याला सह्यधारेवरून चाल करायची असेल सह्याद्रीची, तर शेनवड या गावापासून सुरुवात केलेली कधीही चांगली. धन्यवाद.